वेलकम बॅक टू माय चॅनल #व्लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो, मे महिन्याचा सीझन आहे आणि मे महिन्यात कुठे पाऊस पडतो का? पण यावेळेस 2025ला मे महिन्यात पाऊस पडला आणि पाऊस पडला तर मार्केटला काय येतात? खेकडे, मोठे चिंबोरी। सो आज आपण कल्याणचा मार्केट कव्हर करणार आहे आणि खेकडे चिंबोरी मोठे दाखवणार आहे। तर जास्त उशीर न करता मे महिन्यातील खेकडे मोठे चिंबोरी आपण दाखवायला जाऊया। सो चला जाऊया आता आपण आपल्या रायडर बाईकवर कल्याण मार्केटला। मित्रांनो, आपण आलोय कल्याणला आणि आपली बाईक इथे पार्क केली आहे आपण। आणि हा मे महिना आहे, अवकाळीचा पाऊस या मे महिन्यात पडलेला आहे। कधी मे महिन्यात पाऊस होत नाही। जून महिन्यात मोस्टली पावसाची सुरुवात होती। पावसाची सुरुवात जेव्हा येते तेव्हा खेकडे, मोठे चिंबोरी आपल्याला बाहेर येताना दिसतात आणि ते मार्केटमध्ये आपल्याला पाहायला भेटतं। तर आपण आलोय कल्याण मार्केटमध्ये। कल्याण स्टेशनपासून थोड्याच अंतरावरती हा मार्केट आहे। मी लोकेशन तर तुम्हाला शेअर करणारच आहोत, पण आपण बघूया इथे खेकडा मार्केट भरलेलं आहे। बघा, ताईंकडे खेकडा 800ला किती ताई? 6 आहेत कमी करून भेटतील। 6 आहेत कमी करून भेटतील 800ला। किती वाजता सुरू होतं मार्केट? 7 वाजल्यापासून। आणि आता आपण लेट आले थोडासा, म्हणून खेकडे चिंबोरे संपलेले आहेत आणि आता वाजल्यात 11। ताईंकडे पण भरपूर आहेत। ताई कसा कसे आहेत? 1000 रुपयाच्या 12। आणि हे एकच आहेत का? हे मोठे आहेत का थोडे? तो बघूया आपण। हे बघा, दाखव काही कसं आहे। पाहू शकता कसं मोठे आहेत। तर कधी आले? 1500ला 6। आणि कधी आले मार्केटमध्ये? आता पावसाला तर मे महिन्यात होत झाल्यावरती। पाहू शकता ताईंकडे पण आहे। ताईंकडे पण खूप मोठे मोठे आहेत। कसे आहे ते? 1500ला 6, पण आता 1000ला देतो। अच्छा, आणि लवकरच सुरू होतं ना मार्केट? 2 दिवस झाले मार्केट झालं। आणि कधी आले आपल्या मार्केटमध्ये चिंबोरी खेकडे? रविवारपासून आले। रविवारपासून आले। आणि हे पहा, ॲक्च्युली हे मोठे आहेत ना, मसाला आता ते चण्याच्या पिठामध्ये भरून खायचे असतात मोठे। पाहू शकता भरपूर आहे। पाहू शकता हे छोटे छोटे मोठे बघू शकता। मार्केट खूप भरलेलं आहे। कसे ताई दिले? 400ला किती? 6। हे कितीला? 700ला। आणि हे पहा मोठे मस्त। आमच्या गावात असे पाऊस पडला ना, शेतावरती जातो आणि असे मोठे पकडतो। कसे मोठे ताई? 150 रुपये डझन। कितीला भेटतील? 100ला। पहा मोठे सुद्धा आलेले आहेत। आता मार्केट तिथे सुद्धा भरलेलं आहे। आपण त्या साईडला सुद्धा जाऊया, रस्ता क्रॉस करत। हे बघा, बापरे, इथे तर पाहू शकता खूप मोठे मोठे खेकडे। आणि या आजींकडे नेहमी गोणच असेल। आजी, तुमच्याकडे गोणीच्या गोणी येतात ना? गोणीच्या गोणी येतात ना दरवर्षी? कधीपासून सुरुवात झाली खेकड्यांना? पाऊस पडल्यापासून? रविवारपासून सुरू झाले। कसे मोठे? कसे? 100ला डझन, 100ला डझन म्हणजे साईज प्रमाणे ना? या जे मागच्या वर्षी पण आपल्या व्हिडिओमध्ये होत्या। आणि चिंबोऱ्या कशा या? जरा मोठा दाखवा एक। बाबा, नंगी बघा मित्रांनो त्याची। बघा नंगी बघा कसे। कल्याणची दरवर्षी फेमस, दरवर्षी मोठमोठ्या चिंबोऱ्या घेऊन येतात।
नाही. मोठे टेकडे घेऊन येतो. नाही. प्रत्येक वर्षी धंदा असतो आमचा. किती वाजेपर्यंत असता? मी सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत. रात्री 11 वाजेपर्यंत फुल धंदा होतो या सीझनला. आपल्या 40 वर्ष झाले माझ्या धंद्याला. 40 वर्ष झाले. कुठल्या गावचे? हा? कुठल्या गावचे? मी कल्याण कोळीवाडा. कल्याण कोलीवाड्याचे. अरे वा. मी माझा कोल्हापूरवरून माल येतो. मी सर्व माल सेल करतोय. मग दरवर्षी भारी सेल करतोय पूर्ण माल. मग दरवर्षी खेकडा चिंबोऱ्याचं का मग इतर दिवशी माशांचा? माशांचा. माशांचा. इथेच असता ना तुम्ही? हो, इथेच कल्याण फिश मार्केट, जायचं. छाय टॉकीज. इथे छाय टॉकी. इथे बघा मस्त काले काले ताईंकडे चिंबोरे आहेत. ताई कशा दिल्या? 800ला 6 आहेत. 800ला 6 आहेत. चांगले आहेत. आणि अजून कोणते आहेत? याच प्रकारचे आहेत का? आता पावसाळी खेकडे येतात ना. हेच येतं का खेकडी? आणि या रविवारपासून आले सर्वांकडनं. कसा रिस्पॉन्स कसा आहे? आहे आता थोडं कमी, पाऊस नाही ना. हां चला. हे बघा मुठे. इथे पण मुठे आहेत. दादा कसे दिले? हे काय खेकडे का चिंबोरी? गावठी ना, पावसाला देतात ते. हां. मुठे कसे मुठे ताई? कसे मुठे? 150 रुपये देतो. 150 रुपये ना. द्यायचं असेल तर 100ला देता ना? नाही 150 रुपये. मोठे आहेत म्हणून साईजनुसार का? पाहू शकता. हे पकडायला तुम्ही जाता का येतात? तुम्ही पकडायला जाता तर येतात मार्केटमध्ये? मार्केटमध्ये येतात. किती वाजता यावं लागतं मार्केटला त्यासाठी? 6 वाजता. बरोबर 6 वाजता सुरुवात होते. पावसाचा सीझन आहे. सर्वांकडे मोठे चिंबोरे वगैरे आहेत मस्त. आतमध्ये चिंबोरे आहेत का? चल दादा बोले आतमध्ये चिंबोरे, तर आतमध्ये पण जाऊया. बघा बघा कसे कुठे आहेत चिंबोऱ्या? हे बघा. हे कसं वाटतं चिंबोऱ्यांचं ताई? 1000 रुपयाची किती? 6. पाहू शकता 6 चिंबोऱ्या 1000 रुपयाला. हे 400ला 6. 600ला. सो आपण फिश मार्केटमध्ये आलो आहे. मोस्ट ऑफ दी आपण चिंबोऱ्या खेकडेच दाखवूया तर का सीझन आहे. हे बघा इथे पण चिंबोरे आहेत. ताई कसे आहे ते? 1000ला 6. हे पण 1200-1500. साईजनुसार. बघा साईजनुसार चिंबोरे आहेत इथे. आणि आता मार्केटला तुम्हाला ना जास्त खेकडे चिंबोरे मोठेच दिसणार. जिकडे तिकडे पावा, कारण पावसाचा सीझन आहे. अवकाळीचा मे महिन्यात पाऊस आला आणि चिंबोऱ्याला सुरुवात झाली. हे कसे आहेत ताई? ते वाटे होते 300, 800, 200 छोटी साईज. याला काय बोद्या बोलतात का? खेकडीच आहेत. या मोठ्या बघा एकदम. बाबा बाबा भरपूर भरपूर सीझनच आहे मित्रांनो. जिकडे तिकडे जावा. हा मच्छी मार्केट आमचा. तुम्हाला फक्त बाहेरून दाखवतो मच्छी मार्केट. एक दिवशी मच्छी मार्केटचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे आपण. फ्रॉन्स, कोलंबी. हा कल्याणचा फिश मार्केट मित्रांनो. कल्याणचा का जाऊ तिथे खाऊ. किती वर्ष झाले असेल आपल्या कल्याणच्या मार्केटला? खूप वर्षापासून आहे ना? 50 वर्षाच्या वरती ना? 50 वर्षाच्या वरती आहे. आणि तुम्ही किती वर्षापासून करता? 30 वर्ष. आमच्या आजोबा आत्या हां हे सगळं धंदा करायचं होतं. त्याला आतमध्ये बसायचं होतं. आजोबा हां आतमध्ये बसायचं. म्हणजे ते तिथं बघा आपल्याला खाऱ्या पाणीचं नाही, हां. गोड्या पाणीचं. अच्छा. आम्ही स्वतः धरून आणायचं होतं खाडीचे. हां. भेटून जरी मिळेल ना. कल्याणची खाडी. कल्याणची खाडी. पहिले पाणी चांगलं होतं. आता सगळ्या केमिकलचा पाणी. हे आपल्या कंपन्या उघडले ना, हां तेव्हापासून बाबांनी पण धंदा बंद केला. धराचा कोलड्या धरायचं होतं. तर आपले जाले बिले सगळे पाले बिले खाड्यामध्ये पक्के यायचे. आता सगळं आपल्या धंद्याची वाट लागली. आता हे पण हां. आता हे मुंबईवरून मुंबईवरून मित्रांनो पाहू शकता. काकांनी मस्त माहिती दिली की पहिला कल्याणलाच मच्छी पकडायचं आणि इथेच विकायला जायचं. पण आता मुंबईचा इक्बाल फिश सेंटर नाव टाका. हां इक्बाल फिश सेंटर. इक्बाल फिश सेंटर नाव आहे यांचं. कधी आलं ना त्यांच्याकडं मच्छी घेऊ शकता. पहा मस्त मोठमोठ्या मच्छी. या मच्छीचं नाव काय? कटला आहे. कटला. मासा. काय? मासा मासा. बासा. आणि हा गहू आहे, मोठा कटला आहे. मोठा कटला. पाहू शकता मोठमोठे मासे. आल्यानंतर नक्कीच व्हिजिट द्या या फिश मार्केटला. 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो कटला. कटला. चला. हा आमचा जुना फिश मार्केट म्हणजे 50 वर्षापासून आहे.
तिथे चिकन वगैरे सर्व भेटलं जातं. आता आपण फिश मार्केटमधूनच बाहेर पडू, जाऊ ॲस्ट्रा जिथे जाऊ तिथे खाऊ. हे बघ मुंडी बघा मित्रांनो. चला आता आलोय तर आजच पूर्ण करतोय हा फिश मार्केट कल्याणचा. मोठा फिश मार्केट आहे, मच्छी पाहू शकता. आतमध्ये जाऊया अजून. आज सवारीच करतोय कल्याणची तुम्हाला फिश मार्केटची. मुंडी भाजण्याचा कार्यक्रम. कशी भाजलेली मुंडी कशी? हां 250 रुपयाला भाजलेली चिंबोरी. साईजनुसार असेल ना? नाही कोणतीही घ्या, कोणतीही घ्या मित्रांनो. 250 रुपयात भाजून भेटते मुंडी. पाहू शकता हा फिश मार्केट. पापलेट, मांदेली, कोलंबी, बोंबील, सुरमई. बघा काही बोलतात माल डोले मिळतून घे, चांगला फ्रेश. फ्रेश ना? एकदम फ्रेश, एकदम टकाटक. हे बघा. चला आल्यानंतर आपल्याला खेकडा मार्केट आणि फिश मार्केट सुद्धा कल्याणच्या एकाच ब्लॉकमध्ये झालंय. ताई कशी आहे चिंबोरे? 200ला किती वाट्यामध्ये? किती? 4 5 पण होऊ शकतात. वाम वगैरे, कोलंबी वगैरे मस्त. सो अशा पद्धतीचं कल्याणचं फिश मार्केट आहे. आणि इथे सुकी मच्छी वगैरे भेटली जाणार. चिकन, सुकी मच्छी पाहू शकता. बोंबील, सुकट, जवळा. हा जवला आहे, हा मांदेली, बोंबील, सुकी मच्छी आणि चिकन सेंटर, पाया, डोकेसुद्धा इथे भेटली जातात. सो मित्रांनो आता आपण बाहेर आलो आहे. सो नक्कीच तुम्हाला हा कल्याणचा अवकाळी मे महिन्याच्या पावसातले खेकडे, चिंबोरी, मुठे आवडलेच असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याच्याबरोबर आपण नंतर येणार होतो फिश मार्केट दाखवायला. म्हटलं चला आल्या आल्या फिश मार्केटसुद्धा दाखवून जाऊ. सो चला भेटूया अशा आपण नवीन व्हिडिओमार्फत. तोपर्यंत बाय, टाटा. आणि आपला हा व्हिडिओ काही महिन्यानंतर आला आहे, काही महिने बंद होते व्हिडिओ, पण जसे मला टाईम भेटेल तसे नक्कीच आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. पण सबस्क्राईब करायला जाता तर विसरू नका. बाय.